नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मला बरेच नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत, तर त्यांचं पण की मॅडम आम्हाला फेशियलचं दाखवा ना. तर आज मी जे दाखवलं आहे तो मागच्या वेळेपेक्षा वेगळा आहे. यावेळेस आपण जे करणार आहोत तर त्याचं मी साहित्य दाखवते आणि तुम्हाला अगदी सांगते की जेव्हा तुम्ही फेशियल करता तेव्हा आपण जेव्हा घरगुती करतो तेव्हा त्याला प्रत्येक फेशियल मागे 50 रुपयेसुद्धा खर्च येत नाही. तर तुम्हाला मी जे साहित्य दाखवते त्याचा खर्च तुम्ही जर काढला आणि प्रत्येक वेळेच्या याचा काढला खर्च तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला प्रत्येक वेळेचा ह्याचा किती खर्च आला. आज तुम्ही हेच फेशियल बाहेर करायला गेलं तर 800-1000 रुपये सहज जातात. तर तुम्हाला मी सांगते की आत्ता जे करणार आहोत आपण फेशियल, तर त्याच्यासाठी मी बटाटा एक घेतलेला आहे. तर बटाटा अगदी 5 रुपयाचा सुद्धा एवढासा छोटा बटाटा घेतला आहे, तुम्हाला दाखवते. तर त्याची 5 रुपये पण खर्च येत नाही. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे आपण दूध घेतो. तर दूधमध्ये सुद्धा अगदी अर्धा ते 1 चमचाच दूध लागतं की ज्याचा काहीच खर्च नाही. तुम्ही अगदी घरामधलंच दूध घ्यायचं, फक्त ते कच्चं घ्यायचं आहे, न तापवलेलं दूध घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं जे क्लिन्सिंग म्हणतात की नाही, जे चेहऱ्यावर धूळ बसलेली असते, तर दूध हा उत्तम क्लिन्सिंग एजंट आहे म्हटलं तरी चालेल, की ज्याने शरीरातले आपले जे हे असतात रंध्र असतात ती धुळीने हे झालेली असतात ते स्वच्छ होतात. आणि दुसरं आहे ग्लिसरीन. हे सुद्धा एवढी मोठी बाटली आणून ठेवा. मुलतानी माती ही साधारण 20 रुपयाला मिळते. ही कुठल्याही केमिस्टकडे तुम्हाला 20 रुपयापर्यंत मिळेल. ही सुद्धा आपल्याला अर्धा ते 1 चमचाच लागते. आणि बाकी असतं ते घरामध्ये मध असतंच. प्रत्येकाच्या घरामध्ये मधाची एक छोटी बाटली असते, ती आणून ठेवा. तर असा हा सगळा खर्च तुम्ही जर मोजला तर तुमचा प्रत्येक फेशियलमागे 50 रुपयेसुद्धा खर्च येणार नाही. फक्त करणं गरजेचं आहे. नक्की करा आणि छान दिसा. मलाही वाटेल की हा रे, माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या सगळ्या सख्या खूप छान दिसत आहे. तर आपण आपल्यासाठी छान दिसायचं, जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढतो. महिन्यात किंवा महिन्यात 2दा करा, जसं तुम्हाला शक्य होत असेल तर अगदी नक्की करा. हे सगळे अगदी सेफ आहे, याची काही कोणाला ॲलर्जी येणार नाही. फक्त कोणाला वाटतच की माझी खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे तर थोडंसं इथे पॅच लावून बघा आणि मग नंतर करा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते दाखवत आहे आणि कुठलं साहित्य कसं घेतलं आहे ते पण दाखवते. हा मी छोट्या बटाट्याचा किसून रस काढून घेतलेला आहे. अगदी छोटा घेतला होता. दूध, मुलतानी माती, मध, ग्लिसरीन आणि कोरफड जेल. आता आपण फेशियलची पहिली स्टेप म्हणजे क्लिन्सिंग करायचं आहे. तर क्लिन्सिंग करताना काय करायचं, तर निरसं दूध घ्यायचं, म्हणजे न तापवलेलं दूध घ्यायचं आहे. तर न तापवलेलं हेवी दूध घेतलेलं, 1 चमचाभर दूध चमचाभर पण लागत नाही, मी घेतलं आहे चमचाभर. आणि आपण हे असं हे घ्यायचं कापसाचं आणि त्याच्यातनं असं असं सगळं चेहऱ्यावर छानपैकी हे करा. हे कापसाच्या बोळाने असं दुधाने सगळं स्वच्छ हे करा. आणि जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जे धुळीचे कण आपण बाहेर जातो आणि हे असं गोल गोल हे करा. डोळ्याच्या तिथे सावकाश करा आणि इथे असं एक सर्क्युलर ह्याच्यामध्ये मुवमेंटमध्ये असं फिरवा. हे हे कोरडा मी कापूस घेतला आहे आणि हे असं पुसून घ्या कोरड्या कापसाने. आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर हा मी बटाट्याचा रस काढून घेतलेला आहे. आता तुम्हाला माझ्याकडे ना असं तेच परत सांगते मी, माझ्याकडे असे कॅमेरा नाही हो. हे पहा, मी बटाट्याचा एक छोटासा बटाटा मग अशी दाखवला होता, तो मी किसून घेतला आणि मग त्या किसून बटाट्याचा रस काढून घेतला आणि साधारण हा एक दीड चमचा 1.5-2 चमचा घातला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मध घालणार आहे. हे पहा, हे मी अर्धा चमचा मध घातलेलं आहे. हे छान याचं असं पेस्ट करून घेतली, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मध आणि बटाट्याचा रस. हे छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि त्याचा मी आता अपवर्ड डायरेक्शन हे पाहिजे, अपवर्ड आधी असं थोडंसं लावून घेतलं, दिसतंय तुम्हाला. आणि बटाट्याच्या जो स्टार्च आहे त्याच्यामध्ये खूप अगदी बरेच औषधी गुणधर्म आहेत बरं का. मी लावून घेतलं आहे बघा, सगळ्या ह्याला लावून घेतलं आहे, दिसलं तुम्हाला. हाताने अपवर्ड दिसेल अशा मी उभं राहून करते. तुम्ही छान खाली बसून रिलॅक्स, मला कॅमेरासमोर उभं राहायचं आहे म्हणून मी कॅमेरासमोर उभी राहिली. तुम्ही अगदी रिलॅक्सपणे असं मसाज करा. हे पहा, अपवर्ड दिशेला 1, 2,
हे असं इथून घेऊन इथे थोडंसं असं ताण द्या, म्हणजे तुमची जी ओघळलेली त्वचा असते की नाही ती वरती सरकेल बघा असं. हे पहा. त्याच्यानंतर इथे हे पहा, सुकतंय असं वाटलं की परत चेहऱ्यावर रस लावा. हे पहा, मला आता सुकल्यासारखं वाटतं आहे, तर मी परत हे पहा, तुम्हाला मी करता करताच तुम्हाला चेहऱ्यामधला माझा फरक दिसत असेल. हे पहा, परत हे पहा, मी परत लावून घेतलं हा रस आणि परत मी मसाज करणार आहे. असं घेतलंय आणि डोळ्याभोवती केलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, आता हे असं असं ताणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, परत हे असं सुकतं. सुकल्यावर परत परत तो रस लावायचा. हे पहा, तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यात हळूहळू फरक चाललाय. मी तुम्हाला हे लाईव्ह दाखवते, कुठेही त्याच्यामध्ये मी हे केलेलं नाही. परत थोडंसं हे करा, चेहऱ्याला लावून घ्या आणि कपाळाला व्यवस्थित मसाज करा. कारण इथे आपल्या अशा आडव्या रेषा उमटतात बघा, तर ह्या आडव्या रेषा जाण्यासाठी आत्ता मी जो आपण हे दाखवते तो करा मसाज. हे पहा, असं 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 असं. आपण हा मसाज करण्यासाठी जे साहित्य वापरले आहे त्याचे मी गुणधर्म सांगते. ग्लिसरीन जे आहे ते कोरडी आणि वृक्ष त्वचा मऊ करते आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा देते, सुरकुत्याही कमी करते. म्हणून ग्लिसरीनचा वापर करा, पण कशात तरी मिसळून वापरा. बटाट्याचा रस जो असतो तो टॅनिंग आणि काळे डाग, पिगमेंटेशन, डोळ्याखाली जे काळे वर्तुळ होतात की नाही तर ते कमी करतं. बटाट्याचा रससुद्धा अतिशय अगदी खूपच गुणधर्म असलेला आहे. त्वचेला तो थंडावा देतो, त्यामुळे बटाट्याच्या रसाचं सुद्धा तुम्ही फेशियल करू शकता. तसंच कोरफड जी आहे तीसुद्धा आपल्याला थंडावा देते, सूज कमी करते, पिंपल्स कमी करते, लालसरपणा कमी करते, जखम लवकर भरून येते, नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. आणि मध मध तर अँटीबॅक्टेरियल आहे, नैसर्गिक ग्लो देते, डाग हे त्वचा उजळायचं, तर हा अतिशय गुणधर्म असलेला पदार्थ आहे. उरलेला सुद्धा मी परत असा माझ्या स्किनमध्ये हे करेन, मुरवीन म्हणतात ना. हे पहा, जेवढा तुम्ही मसाज कराल ना तेवढा चेहऱ्याला खूप आराम मिळतो. फक्त बसून करा. मी उभं राहून म्हणजे कॅमेरा समोर आहे म्हणून मी उभी राहिली आहे बरं का. कारण काय होतं, कॅमेरा हा मग दिसणार नाही तुम्हाला. आपल्याला हे होतात इथे, तर इथे सुद्धा आपल्याला थोडी मेहनत घ्यायला पाहिजे. इथे जे सुरक्यात इथे सुरकुत्या पडतात की नाही, इथे तुमच्या लाईन्स पडतात, तर तिथे पण थोडी मेहनत घ्यायची. लाईन पडतात की नाही त्याच्यात असं 1 2 थोडंसं असं ताणून धरा. हे पहा, आता हे 2 आहे, यांनी असं ताणून इथे आणा आणि इथे आता फिरवा असं. हां, हे बघ, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे पहा, असं आता इथली जी लाईन आहे की नाही या सगळ्या निघून जातात. आता हे मध माझं मध आणि जो बटाट्याचा
सुकतो आहे, सुकतं वाटलं की परत आपण त्यातला परत लावायचा आणि जिथे आपल्याला अजून वाटतं की इथे अजून आपल्याला मसाज हवा आहे तिथे करायचा. हे पहा, हे लावून झालं माझं आता आणि हा जरा चेहऱ्यावर सुकू दे आणि मग नंतर आपण फेस पॅक लावायचा आहे. मी उन्हाळ्याच्या दिवसात, म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आपण वाफ घ्यायची नाही आणि ज्यांना सोसवेल त्यांनीच वाफ घ्या, नाही तर मग उगीच चेहरा डाग वगैरे येऊ शकतात. तर तुम्ही नाही वाफ घेतली तरी चालेल आहे. हे छानपैकी चेहऱ्यावर मुरवा असं छानपैकी. आणि आता ह्याच्या पुढे आपण फेस पॅक लावणार आहोत. फेस पॅक लावता हे थोडंसं सुकू दे माझं आणि त्याच्यानंतर फेस पॅकमध्ये काय घालायचं ते मी सांगते. आता मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये मुलतानी माती, बटाट्याचा रस, हा जे आहे तो अलोवेरा जेल आहे आणि ग्लिसरीन, हे सगळं एकत्र केलेलं आहे. आता आपण हा फेस पॅक सगळा एकत्र करायचा आणि लावायचा. मी ग्लिसरीन अर्धा चमचा घेतलेला आहे, मुलतानी माती साधारण एक चमचा घेतलेली आहे आणि कोरफड जेल घेतले आहे अर्धा ते 1 चमचा घेतलेला आहे आणि अशी छान, आणि मध घेतला अर्धा चमचा आणि अशी छान बघा असा पॅक तयार झालेला आहे आणि संपूर्ण चेहऱ्याला लावायचा बरं का. आणि लावताना पण बोलू नका, लावल्यावर पण बोलू नका, कारण जे आपल्या मुलतानी मातीचं जे कार्य आहे की नाही, आपलं स्किन जे सुरकुत्या ज्या पडतात तर त्याच्यासाठी हे मुलतानी माती आपली स्किन अशी आवळून धरते. तर स्किन टाईट करण्यासाठी मुलतानी माती अतिशय उपयोगी आहे. तेव्हा न बोलता हे लावा आणि शांत पडून राहा. डोळ्यावर शक्य झालं तर काकडीचे काप किंवा बटाट्याचे काप करून डोळ्यावर ठेवा आणि 15 ते 20 मिनटं हा असा पॅक लावायचा आणि शांत राहायचं. शांत पडून राहावा की जेणेकरून ह्या सगळ्या आपण जे त्याच्यात वापरलेलं आहे त्याचे आपल्याला गुणधर्म आपल्याला असतात, जे त्याचा फायदा होईल आहे आणि अगदी स्ट्रेस फ्री राहा. खूप छान त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल. बघा, हा जो पॅक आहे तो अगदी एकसारखा लेअर त्याचा तुमच्या चेहऱ्यावर अगदी व्यवस्थित लावून घ्या आणि आरशात बघा की कुठे जास्त झाला आहे का, कमी झाला आहे का, कुठे लावला गेल्या नाही का. आपले जे डोळ्याच्या बाजूच्या असतात की नाही, इथे सुरकुत्या पडतात बघा, तर जिथे सुरकुत्या पडतात तर तिथे अगदी व्यवस्थित त्याचा या लेपचा लेअर थर द्या की जेणेकरून तिथल्या सुरकुत्या तुमच्या कमी होतील आहे. आणि एकदम शांत राहा. आणि मी बघा तुम्हाला दिसत असेल की सगळा लावला. हे पहा, मी आता माझा चेहरा धुतला आणि दाखवते तुम्हाला की माझ्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडला ते. आणि मी केस पण धुतले, म्हणजे कारण काय होतं थोडंसं आपण फेशियल करताना आपल्याकडे काय ते कॅप बीप सगळं नसतं तर केसाला पण लागतं. तर मी काय केलं, फक्त आपण कोमट पाण्याने डोक्यानं पाणी घ्यायचं. कुठेही साबणाचा वापर करू नका, कारण आज ते छान सगळं जे आपण लावलेलं आहे ते स्किनमध्ये मुरू देत. आणि डोक्याला सुद्धा शॅम्पू वगैरे लावू नका, कारण काय होतं मग तो पण इकडे उतरतो चेहऱ्यावर. तर मी विदाऊट शॅम्पू फक्त कोमट पाण्याने केस धुतले आणि चेहरा धुतला. तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यातला फरक दिसत असेल. आणि या फेशियलला अगदी 50 रुपयेसुद्धा खर्च आला नाही. तर तुम्ही वरचेवर घरामध्ये असं फेशियल करत राहा आणि आपला चेहरा छान ठेवा. तर हे मी तुम्हाला दिसत असेल की आत्ता मी अगदी धुवूनच बाहेर आले. तर असा तुम्ही छानपैकी फेशियल करा आणि छान दिसा, छान राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.